इडली करण्यासाठी रेशनचे तांदूळ 3 ग्लास आणि उडदाची डाळ 1 ग्लास, छोटं ग्लास किंवा तुम्ही कुठली वाटी घेऊ शकता. 3 वाट्या तांदूळ, 1 वाटी उडदाची डाळ असं घ्यायचं. तसंच मी घेऊन दिवसभर भिजत घातले होते. सकाळी 10 वाजता भिजत घातलेत, संध्याकाळी 6 वाजता मी आता याला दळायला घेणार आहे. तुम्ही बघताय छान असे फुललेले आहेत. आणि तांदळामध्ये हे जे बी दिसतं ते आहे मेथी. तांदळामध्ये थोडीशी आणि उडीद डाळीमध्ये थोडीशी मेथी भिजत घातली होती सोबतच. आता संध्याकाळी मी 6 वाजता याला मिक्सरमधून दळायला घेते. आता थंडी असेल तर बॅटर फुलण्यासाठी असं जे उडदाची डाळ भिजत घातलेली असते, आपण 4 वेळा ती धुतलेलीच असते, म्हणून त्याच्यामध्ये जे पाणी असतं तेच 2 किंवा 3 चमचे पाणी. चमचे म्हणजे किती, पोहे खायचा चमचा असतो ना, ते 1-2 चमचे पाणी घालायचं आणि असं बारीक असं मिक्सरला दळून घ्यायचं. तर कमी पाण्यामध्ये छान असं मस्त आपल्याला हे बॅटर दळून घ्यायचं आहे. इथे माझं सर्व दळून झालेलं आहे. आता इडली म्हटलं की चटणी आणि सांबार आलंच. तर आता सांबार करण्यासाठी एकाच वेळेस मी कुकरमध्ये सर्व साहित्य घालणार आहे. तुरीची डाळ, बटाट्याची भाजी देखील आपल्याला करायची आहे, कारण आपण याच बॅटरने डोसा देखील करणार आहोत. तर एका ग्लासमध्ये घेतली तुरीची डाळ. तर आता बघाल तुम्ही, आपण हे सर्व साहित्य एकाच वेळेस कुकरला कसं लावून घेऊयात. डबे घालायचे नाहीत. कुकर घेतला, त्याच्यामधोवर ही उडदाची डाळ ग्लासामध्ये आपण घातली आहे. धुवून घेतली 2-3 वेळा. बटाटे चांगले धुवून घेतलेत, अर्धे कापून घेतलेत. शेवग्याच्या शेंगा साल काढून घ्यायची, जेवढी घेता येते तेवढी, आणि असे तुकडे करून ती बटाट्यावर ठेवली. हवं तेवढं पाणी घातलं. 1.5 ग्लास, मोठा ग्लास असेल तर 1 ग्लास, आणि 3 शिट्ट्या करून घ्यायच्या मोठ्या गॅसवर. चला आता तिकडे सांबारची तयारी होते. तोपर्यंत मी तुम्हाला जे आपण इडली आणि डोस्याचं बॅटर आहे दळून ठेवलं होतं. थोडी थंडी होती त्याच्यामुळे खाली टॉवेल आणि वरती मोठा टोप घेतलेला आहे, कारण हे बॅटर फुलण्यासाठी जास्त जागा हवी, म्हणून जास्त मोठं भांडं घ्यायचं, जेणेकरून ते फुललं की बाहेर येत नाही. नाहीतर मग भांड्याच्या बाहेर बॅटर जातं. तुम्ही बघताय मस्त असं त्याला होल पडलेले आहेत. म्हणजेच आता तुम्ही बघाल हे बॅटर कसं फर्मेंट झालेलं आहे, फुललेलं आहे. हो ना, आहे ना, हलकं फुलकं झालेलं आहे. मेथी घातल्याचा फायदा होतो. आणि भांड्याखाली देखील एक कपडा ठेवायचा, वरून एक कपडा टाकायचा, म्हणजे थंडी असेल तरी देखील बॅटर असं छान फुललं जातं. आणि जर गरमी असेल तर मग गरज नाही, एक कपडा टाकला किंवा नाही टाकला तरी देखील ते पटकन फुलतं. तर जेवढं बॅटर हवं आहे आपल्याला, जेवढे इडली डोसा करायचं आहे त्यावेळेस तेवढं त्याच्यामध्ये मीठ घालायचं चवीनुसार आणि मिक्स करून घ्यायचं. ज्यावेळेस आपण इडल्या बनवणार आहोत किंवा डोसे करणार आहोत त्याच्या अगोदर. तर आता इडली पात्रात पाणी घालून ठेवलं आणि हे इडली पात्रामध्ये इडल्या आपण तयार करून घेतो आहे. आता हे इडली पात्र ठेवतात, जे होल आहेत ना 3, त्याच्यावर एकावर एक ठेवायचे नाहीत. इडली त्याच्यावर आली पाहिजे असं ठेवायचं. चला 15-20 मिनटात मस्त इडल्या आपल्या टम्म फुगलेल्या आहेत. आणि आता गरमागरम इडल्या झटपट काढायच्या कशा, ज्यावेळेस आपण स्ट्रीटवरती खातो, रस्त्यावरती जे साऊथ इंडियन असतात छान असं इडल्या करतात, हे त्यांचंच खाद्य आहे, पण सर्वच जण आवडीने खातात. तर मस्त इडली तुम्हाला फुललेली दिसते. तर आता ह्या गरमागरम काढायच्या कशा, तर त्याच्यावरती थंडगार पाणी, नॉर्मल पाणी आपण जे पितो ते स्प्रिंकल करायचं. तर आता खूप गरम आहे म्हणून कपडा घेऊन आता हे सर्व बाहेर काढते आणि त्याच्यावरती वेळेत झटपट काढा. तुम्ही चमच्याच्या टोकाने काढू शकता, दांड्याने, किंवा मग असं पाणी स्प्रिंकल करायचं, म्हणजे हातानेच पटपट निघतात. एकदम घाई असते, झटपट गरमागरम पटकन चटका लागतो म्हणून. हे पहा अशा मस्त अलगद निघतात हाताने. फक्त थोडंसं पाणी स्प्रिंकल करायचं. ते तर रस्त्यावर इडल्या जे विकतात ना, किंवा सगळे पॉ वाजवत इडल्या विकतात, ते सगळे असे मग भरूनच पाणी, असं त्यांचं भांडंही मोठं असतं, मग भरून पाणी स्प्रिंकल करतात. चला पुढच्या व्हिडिओ सांबार दाखवूयात. थँक्यू.